नमस्कार, परभणी न्यूजमध्ये आपलं स्वागत करतो. मी दिलीप बनकर. पाहूया आजच्या ठळक घडामोडी. जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी लता वाकळे तर उपाध्यक्षपदी श्रीकांत विटेकर. परभणी जिल्हा परिषदमध्ये भाजप व राष्ट्रवादीचे सत्ता समीकरण. परभणी जिल्हा परिषद अध्यक्ष व उपाध्यक्ष निवड प्रक्रियेत भाजपकडून लता विजयकुमार वाकळे तर राष्ट्रवादीकडून श्रीकांत उत्तमराव भोसले विटेकर यांचे उमेदवारी अर्ज आले. विरोधामध्ये एकही अर्ज न आल्याने त्यांची निवड बिनविरोध झाली आहे. शिवसेनेने या निवडणुकीवर बहिष्कार टाकल्याचे पत्रकार परिषदेत सांगितले. परभणी जिल्हा परिषद अध्यक्ष व उपाध्यक्ष निवडणुकीचे गुऱ्हाळ मागील 20 दिवसापासून चालू आहे. राष्ट्रवादी, शिवसेना, उभाटा व काँग्रेस एकत्र येऊन जिल्हा परिषदवर सत्ता स्थापन करणार होते. मागील 15 दिवसापासून हे सर्वजण मुंबई येथे थांबले होते. वरिष्ठ नेत्यामध्ये देखील परभणी जिल्हा परिषद सत्ता स्थापनेत संदर्भात भाजपला सोडून एकत्र येणार यावर देखील चर्चा झाली. त्यामुळे सत्तेपासून भाजप दूर राहील असे वाटत होते. परंतु मागील 3 दिवसापासून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रवादी पक्षाला सोबत घेऊन सत्ता स्थापन समीकरण जुळविले. भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी देखील राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांना सोबत घेऊन महायुतीची सत्ता परभणीत स्थापन होणार असे मुंबईवरून सांगितले. त्यानंतर राजकीय हालचालींना वेगळेच वळण लागले. मुंबईवरून सर्वजण परत आल्यावर भाजप व राष्ट्रवादी फक्त स्थापन करणार असे चित्र स्पष्ट झाल्यावर शिवसेना, उभाटा व काँग्रेस यांनी निवड प्रक्रियेतून बाजूला राहण्याचे पसंत केले. बुधवारी 18 मार्च रोजी बुधवारी अर्ज भरताना भाजपच्या लता विजयकुमार वाकळे व राष्ट्रवादीचे श्रीकांत भोसले विटेकर या दोघांनीच नामनिर्देशपत्र दाखल केले. त्यानंतर कोणाचाही अर्ज न आल्याने त्यांची निवड बिनविरोध झाली. आनंद होतोय. परभणीतील जनतेने भाजपच्या बाजूने कौल दिला होता आणि म्हणून भारतीय जनता पार्टीच्या जिल्हा परिषदचे अध्यक्ष म्हणून आमच्या लताताई वाकळे यांना या ठिकाणी संधी मिळालेली. शिंदे गट नाराज आहे, पाटील खंजीर खुपसला म्हणतायत भाजपने. नाही, आम्ही महायुतीतच सत्ता स्थापन केलेली आहे. कारण की कालच आमच्या प्रदेशाध्यक्षांनी सुद्धा सांगितलं, सर्वात जास्ती संख्याबळ भाजपचा असल्यामुळे अध्यक्षपद भाजपकडे, नंतर नंबर 2चा पक्ष जिल्ह्यामध्ये राष्ट्रवादी असल्यामुळे उपाध्यक्षपद राष्ट्रवादीकडे आणि नंबर 3चा पक्ष शिवसेना असल्यामुळे एक सभापतीपद त्यांना देणार, अशा पद्धतीची महायुतीची सत्ता आम्ही इथे स्थापन करणार असा निर्णय झाला होता. परंतु त्यांची नाराजी काय आहे तर मी त्यांना भेटल्यानंतर सांगेन. सभापती वाटपांचे कसं ठरलेलं आहे? भाजपकडे सभापती ते आता नंतर ठरेल, कारण आणखी 8-15 दिवसाचा वेळ असतो, त्यासाठी ते नंतर ठरेल. अनेक वर्षापासून प्रशासक होतं, आता काय प्रायोरिटीज असणार? कामे पहिल्यांदा भाजपच्या हाती सत्ता आली जिल्हा परिषदची. बघा, दर्जेदार शिक्षण, आरोग्याच्या सुविधा आणि गावाच्या सगळ्याच सुविधा ह्या चांगल्या पद्धतीने शेवटच्या घटकापर्यंत पोहोचणं हे आमची प्राथमिकता असेल. शिवसेना मोठ्या प्रमाणात नाराज झाली आहे. पत्रकार परिषद घेऊन त्यांनी आरोप केले की एकनाथ शिंदेच्या शिवसेनेला थोपवण्यासाठी भाजपचे सर्व नेते जे आहेत ते प्रयत्न करतात असा आरोप केला. आणि मी काय पत्रकार परिषद त्यांची झाली मी काही बघितलेली नाही, तुमच्याचकडनं कळतंय. परंतु ते आम्ही सगळे सोबत होतो आणि कशामुळे ते नाराज झाले हे मी बघितलं. त्यांचं म्हणणं असं की अध्यक्षपद आम्हाला मिळणार होतं आणि आमची सत्ता येऊ नये म्हणून भाजपने हे सगळं राजकारण केलं. बघा, परभणी जिल्ह्यातील जनतेने भाजपच्या बाजूने कौल दिलेला आहे. 54 पैकी 24 जागा ह्या भाजपच्या आलेल्या आहेत. राज्यामध्ये महायुतीचं सरकार आहे आणि नेतृत्वाने एकत्रित बसून ठरवलं की जिल्हा परिषद मध्ये महायुतीचं सरकार स्थापन करायचं. त्यामुळे असा धोका वगैरे काही दिलेला नाही. महानगरपालिका निवडणुकीच्या वेळेस नाही, त्यावेळेस काय काय कारणं झाले या सगळ्याची जाणीव आपल्या सगळ्यांना आहे. त्यामुळे त्यावेळेस काही मी इथे बोलू इच्छितो. ठीक आहे, धन्यवाद. मला बोर्डीकर कुटुंबाने खूप मोठी संधी दिलेली आहे. बोर्डीकर कुटुंबाने मला खूप मोठी संधी दिलेली आहे आणि त्या संधीचं मी सोनं करणार आहे आणि आरोग्य आणि शिक्षण याच्यावर मी जास्त लक्ष देणार आहे. बस एवढंच. परत
जिल्ह्यामध्ये जिल्हा परिषदमध्ये सर्वात जास्त मतदान घेऊन तुम्ही निवडून आलेला आहे. काय तुमच्या भावना आहे आणि काय प्रामुख्याने कामे आहेत जे की तुम्हाला वाटते येणाऱ्या जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष म्हणून तुम्ही करणार? सर्वप्रथम मी या माझ्या शेळगाव सर्कलमधील जनतेचे खूप आभार मानेल. त्यानंतर आज जे काही घडामोडी घडल्या, आमचे सर्व सहकारी ज्यांनी माझ्यासाठी माझं नाव लावून धरलं उपाध्यक्षासाठी, त्यामुळं मी आदरणीय आमदार राजेंद्र विटेकर, आमच्या पालकमंत्री दीदी व महायुतीतील सर्व नेत्यांचे मी खूप खूप आभार मानतो. त्यांनी मला ही जी जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष म्हणून जी संधी दिली त्याबद्दल मी सगळ्यांचे आभार मानतो. आमदार राजेश विटेकरांनी स्वतःच्या भावाला उपाध्यक्ष करण्यासाठी शिवसेनेच्या पाठीत खंजीर खुपसलाय असा गंभीर आरोप शिवसेनेने केलेला आहे. सर्वप्रथम मी एक सांगतो, महायुतीच्या ज्या काही महाराष्ट्रातल्या ज्या काही राजकीय तडजोडी आहेत त्याप्रमाणे आताच दीदीने सांगितलं त्याप्रमाणे की बाबा ज्याच्या जास्त जागा त्याप्रमाणे जो काही फॉर्म्युला चाललेला आहे आणि आमचे नेते माननीय श्री सुनीलजी तटकरे साहेब यांनी अध्यक्ष माननीय राजेंद्र विटेकर यांना ज्या पद्धतीने सांगितलं त्या पद्धतीनंच आम्ही राष्ट्रवादीचे लोक हे वागलेलो आहोत. त्यामुळे कुणाला नाराज करायचा हे काही प्रश्न येत नाही. हे काल पण आमचे मित्र होते, आज पण आमचे अनुभवाचा काय तुम्हाला फायदा होईल वाटते? कारण तुम्ही यापूर्वी सुद्धा जिल्हा परिषद परिषद अनुभवाचा नक्कीच मला फायदा होईल, कारण की स्वर्गवासी उत्तमराव विटेकर या परभणी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष होते. माझी आई निर्मलाताई विटेकर ह्या पण ह्या सभागृहाच्या अध्यक्ष राहिलेल्या आहेत जिल्हा परिषदच्या, आणि माननीय आमदार राजेंद्र विटेकर हे पण जिल्हा परिषदचे अध्यक्ष आहेत. त्यामुळं हे जिल्हा परिषदचे कामकाज हे मी खूप जवळून बघितले. त्यामुळे नक्कीच ह्याचा फायदा मला होईल. या सभागृहातल्या सर्व सदस्यांना मी फायदा म्हणजे त्याची मदत होईल. आणि ह्या ग्रामीण भागातला जो काही विकास आहे आणखीन सर्वांच्या महायुतीच्या नेत्याच्या आशीर्वादानं आणखी सर्व काही जिल्हा परिषदेच्या ज्या काही योजना आहेत त्या ग्रामीण भागापर्यंत मी पुरवायचा पुरेपूर मी प्रयत्न करेन. प्रतिनिधी रियाज कुरेशी.